नमस्कार रसिकहो. संगीत आणि साहित्य विषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणाची 27 वर्षांची वाटचाल असलेल्या साधना कलामंचच्या साहित्य साधना कक्षाच्या वतीने आजचा कवितांचा कार्यक्रम आपण सादर करत आहोत. दरवर्षी अश्विन पौर्णिमेला आपण कोजागिरी साजरी करतोच. तो कार्यक्रम यंदाही साजरा होईलच, पण यावर्षी अधिक अश्विन पौर्णिमेचाही योग जुळून आला आहे. त्यानिमित्त साहित्य साधनाच्या वाचक गटांनी कविता सादरीकरणाचा कार्यक्रम करण्याचे योजले आहे. प्रत्येक गटातील 2 प्रतिनिधी स्वरचित किंवा त्यांना आवडलेली कविता येथे सादर करणार आहेत. आपण सर्वांनी कवितांच्या कार्यक्रमाचा आस्वाद शेवटच्या गटापर्यंत घ्यावा ही आग्रहाची विनंती करते. साधना कलामंचच्या वतीने मी विभावरी चिटणीस सर्व उपस्थित रसिकांचे आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री म्हणजे बहिणाबाई नथुजी चौधरी. मराठी कविता म्हटल्यावर बहिणाबाईंना विसरून कसं चालेल आपल्याला. त्यांच्या अरे संसार संसार माहेराची वाट मन वढाय वढाय या कवितांच्या ओळी आपल्या डोळ्यासमोर झरझर येतात. बहिणाबाई अशिक्षित असून सुद्धा त्यांच्या कवितेतून मात्र त्यांचे अनुभव आणि प्रगल्भता आपल्याला जाणवते. त्यांना अंगभूत काव्याचं लेणं लाभलं होतं. घरातली आणि शेतातली कामं करता करता त्यांना सहज काव्य सुचलं आणि ते अजरामर ठरलं. त्यांच्याच एका सुंदर कवितेचा आपण आस्वाद घेऊयात. सादर करतायत श्रीमती वैशाली देशमुख. नमस्कार, मी वैशाली देशमुख. आज मी तुमच्यासमोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता सादर करते. बहिणाबाईंचा जन्म 11 ऑगस्ट 1830 आणि मृत्यू 3 डिसेंबर 1951. त्यांचं सगळं आयुष्य खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील आसोदा या गावी गेलं. बहिणाबाईंचं कुटुंब म्हणजे शेतकरी कुटुंब. रूढार्थानं जरी बहिणाबाई अशिक्षित असल्या तरी तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी आणि जगण्यातून कळलेले तत्वज्ञान आणि जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे अंगभूत शहाणपण त्यांच्यात उपजतच होते. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या, सोप्या आणि कमी शब्दांमध्ये सांगण्याचे सामर्थ्य त्यांच्या कवितेत होते. त्यांची अशीच एक निसर्ग कविता मी सादर करते. खरं तर पक्ष्याने घरटं करणं ही एक निसर्गातील अगदी साधी घटना आपल्याला वाटते, पण त्यातला मोठा आशय त्या कवितेतून आपल्याला सांगतायत. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी 3 झोका झाडा लेटांगला. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी 3 झोका झाडाले टांगला. पिले निजली खोप्यात जसा झुलता बंगला, पिले निजली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलांसाठी 3 झोका झाडाले टांगला. खोपा इणला जसा गिलक्याचा कोसा, खोपा इणला जसा गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी 3 झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ, तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ. तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला,
देखा पिलांसाठी 3 झोका झाडाले टांगला. धन्यवाद. बहिणाबाईंच्या या सुंदर काव्यरचनेनंतर आता आपण ऐकणार आहोत सध्याच्या पिढीतले सगळ्यांच्याच गळ्यातले ताईत बनलेले सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांची एक कविता. अतिशय संवेदनशील आणि संवादात्मक काव्यरचनेच्या विशिष्ट शैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचीच आवडलेली एक कविता घेऊन येत आहेत श्रीमती प्राजक्ता मोघे. आता जी कविता सादर करते आहे ती तरुण कवी वैभव जोशी यांची आहे आणि सध्याच्या नोकरी करणाऱ्या पिढीची प्रातिनिधिक कविता आहे ही. ऐका हं. जगावे म्हणता जरा बैजवार, पुन्हा सोमवार आला देवा. बॉक्सात ईमेलीत बॉस, इझी वेट लॉस बैठ्या जागी. आता रातंदिस पीपीटीचा खेळ, डोळ्या माझी तेल घाला लेको. पावलो पावली मेंदूला येई फीट, एक्सेलची शीट उतू जाता. कधी AGM, कधी कॉन्फरन्स, किती टॉलरन्स दाखवावा. आता 6 दिस गोठला बाकाळ, 144 लागू झाले. एक रविवार काढिला लोळून, त्याचे किती ऋण फेडायाचे. नमस्कार. सध्याच्या पिढीचं वास्तव चित्रण कवी वैभव जोशी यांच्या या कवितेतून आपल्याला ऐकायला मिळालं. असो, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, मला सांगा यात तुमचं काय गेलं, असं म्हणत हसवणारे आनंदयात्री पद्मभूषण सन्मानप्राप्त बोलगाणी लिहिणारे कवी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर. तसंच मराठी आणि कोकणी भाषेत कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी म्हणजे बाभ बोरकर. हे गोमंतकाचे भूषण होते. सरीवर सरी आल्या ग, तव नयनाचे दल हलले ग, किंवा दिव्यत्वाची जेथे प्रचिती यासारख्या त्यांच्या काव्यरचना आपल्याला लगेच आठवतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय होते. तर अशा 2 श्रेष्ठ कवींच्या काव्य प्रतिभेचा आनंद आपण घेणार आहोत श्रीमती दीपा सावकार यांच्या काव्यवाचनातून. तत्पूर्वी सुरुवातीला त्यांचीच एक स्वरचित काव्यरचना त्या सादर करणार आहेत. साहित्य साधना गट क्रमांक 4 मधील मी दीपा सावकार सादर करीत आहे सर्वप्रथम एक स्वरचित रचना आणि त्यानंतर एक कविवर्य मंगेश पाडगावकर आणि कविवर्य बाभ बोरकर यांच्या काव्यरचना. कवितेचे शीर्षक आहे साहित्यप्रेमी आम्ही मैत्रिणी. साहित्यप्रेमी आम्ही मैत्रिणी. साहित्याची कास धरणाऱ्या आम्ही साहित्यिक मैत्रिणी. साहित्य साधना 25ची करणाऱ्या आम्ही तरुण मैत्रिणी. वाचन, लेखन, कथा, कविता आणि गाणी साहित्याचा वसा जपणाऱ्या आम्ही मैत्रिणी. पुस्तकांची मैत्री करताना भेटले खूपच लेखक आणि कवी. वाचनाची प्रेरणा देत म्हणाले, वाचन करा हं मिळून साऱ्या जणी. साहित्याची ओढ ह्या एकाच धाग्यात गुंफल्या आहेत पुस्तकविषयीच्या साऱ्या मैत्रिणी. आज अचानक मनात निर्माण झाला तुमच्या आठवणींचा कप्पा. बऱ्याच दिवसात झाल्या नाहीत मनसोक्त गप्पा. कोरोनामुळे दुरावलो आम्ही पुस्तक भिशीला आणि पुस्तकांच्या नव्या कोऱ्या वासाला. साहित्याची देवघेव नाही, वाचन नाही, चर्चा नाही. माणसंच वाचायला केला प्रयत्न, पण छे ते तर फारच गहन. एक वेळ पुस्तक एका दमात वाचणं सोपं, पण माणसाचं गूढ उकलणं फारच अवघड. असो, होईल पुन्हा सगळे सुरळीत, चिंता कशाला. अहो, पांडुरंगालाही नाही भेटता आलं हं यंदा वारीला.
आता दुसरी कविता. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं, असा प्रश्न प्रशांत दामले विचारतात. पण त्याचं सहज साधं सोपं उत्तर कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या कवितेतून देतात. साध्या साध्या गोष्टीतही सुख कसं दडलेलं असतं हे पाडगावकर आपल्या कवितेत सांगतात. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. भल्या पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं, सोनचाफ्याची फुलं वेचताना हाताचं सुगंधी होणं, नंदादीपातल्या ज्योतीकडे एक क्षण निवांत बघणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं, वाटेत पडलेलं केळीचं साल आपणच उचलणं, टपरीवरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं. सुख सुख म्हणजे नक्की काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. एखाद्या चिमणीला जवळून बघणं, हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं, एक डाव लगोरीचा मनसोक्त खेळणं. सुख सुख म्हणजे नक्की काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं, रातराणीचा सुगंध उरात साठवणं, पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं. सुख सुख म्हणजे नक्की काय असतं, ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. कविवर्य बाबा बोरकरांची कविता ही योग साधनेच्या अभ्यासातून निर्माण होते. म्हणूनच ते दुःखाचंही सोनं करू शकतात. दुःखाचं सुख होणं, व्यथेची कथा होणं, वेदनेचेही गाणं होणं आणि शोकाचाही श्लोक होणं ही योग साधनेची किमया आहे असे कविवर्यांना वाटतं. आणि म्हणून भोग आणि त्यागाच्या पलीकडे बाकी बाबांना चिरंतन दयाघनाचं दर्शन झालं. गोव्यासारख्या सुंदर निसर्गभूमीत आपले जीवन व्यतीत केलेल्या बोरकरांच्या कवितेत पदोपदी निसर्ग डोकावतो आणि कोकणी भाषेचा गंधही येतो. कवितेचं नाव आहे यौवनाचे झाड. या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. या नदीच्या पारवेड्या यौवनाचे झाड आहे, अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे, केशरी त्या लावशेचा कस्तुरी आशिष आहे. मखमली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे, चुंबुनी त्यांना हवेचा जीव ओला चिंब आहे. धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे, नाचऱ्या आनंद मोरा घुंगरांचा छंद आहे. तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे, सावल्यांना कांचनांच्या नागिणीची ओढ आहे. सत्यवानाच्या सखीच्या अंतरीचा दीप आहे, ख्रिस्त मीरा मोहनाच्या जीवनाचा धूप आहे. ज्ञानियांच्या माऊलीची नित्य ओवी एक आहे, कान्ह्याच्या गाऊलीचा दुग्धगंधा सेक आहे. कोवळ्या ज्वाला दलांचे भारताचे फूल आहे, हासरे तेथे उद्याच्या मानवाचे मूल आहे. त्याजला मी चुंबिल्याने आतही ते झाड आहे, त्याजला मी चुंबिल्याने आतही ते झाड आहे, अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे. ज्यांच्या कविता कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी, अशा ज्येष्ठ कवयित्री म्हणजे इंदिरा संत. प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमांमधून भावोत्कटतेने आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य. ऐकूयात त्यांचीच एक कविता श्रीमती ज्योती वैद्य यांच्याकडून. मी ज्योती वैद्य,
गट क्रमांक 7. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यलेखनाला 1930-31 प्रारंभ झाला. 1940 सहवास हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह निघाला. त्यात त्यांच्या आणि त्यांचे पती श्री ना मा संत अशा दोघांच्याही कविता आहेत. पतीचा आकस्मिक मृत्यू, संसार क्षणार्धात उलटून टाकणारा, आयुष्यभर ज्याचा घाव विसरता येणार नाही असा दुस्सह अनुभव होता. परंतु काव्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे इंदिराबाईंमधील कवयित्री या अपघाताने विजेसारखी सळसळून जागी झाली. सहवास या पहिल्या काव्यसंग्रहापासूनच भाववेधी उत्कटता, तिचा सहजस्फूर्त आविष्कार, वृत्तीचा अंतर्मुखाकडे असलेला कल, त्याला साजेलशी भावगर्भ शब्दकळा, नीटनेटकी आटोपशीर रचनाबंध हे विशेष त्यांच्या कवितेत आढळून येतात. निसर्ग हा देखील त्यांच्या कवितेत अंगभूत घटक होऊन गेलेला दिसतो. इंदिराबाईंची कविता पहिल्यापासून भावमयी व चित्रमयी अशीच आहे. मनाचे बंध कोसळून पडतात. कधीकधी असाच मनातील गंध त्या वृत्तीत मिसळला जातो. मेहंदी काव्यसंग्रहातील मरवा या कवितेतील काही ओळी. असेच काही द्यावे घ्यावे, दिला एकदा ताजा मरवा, देता देता त्यात मिसळला, गंध मनातील त्याहून हिरवा. इंदिराबाईंचे शेला, मेहंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. इंदिराबाईंच्या काव्यरचनेत तरल भावसंपन्नते इतकीच कल्पनाशक्तीही उत्तुंग आहे. त्यांच्या कवितेत एक वेगळ्याच प्रकारची अलौकिकता आहे. भाववृत्तींना विद्युतभारित करणारा घटक म्हणूनही इंदिराबाईंच्या कवितेत निसर्ग कामगिरी बजावतो. इंदिराबाईंच्या बाहुल्या या काव्यसंग्रहातील मध्यमवर्गीय गार्गी या कवितेत त्या मुख्यतः चित्रण करतात ते आजच्या मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रीचे. यात काही शिक्षिका आहेत, काही प्रौढ कुमारिका, नीरस जीवन जगत राहणाऱ्या, अशीच अनेक जणींच्या आयुष्याची सार कथा त्यांना दिसते. आता मी त्यांची मध्यमवर्गीय गार्गी ही कविता सादर करीत आहे. ती बाहुल्या या काव्यसंग्रहातून घेतली आहे. मध्यमवर्गीय गार्गी. एक दगड कष्टाचा, एक दगड काळाचा, एक दगड त्यागाचा, वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा, अशी सुरेख चूल घरोघरी असलेली, घर सांभाळणारी, घर जोपासणारी, तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी, घरधरिणी, अशी गृहघराने वेढलेली, जखडलेली, घरभर घुमणारी भोवऱ्यासारखी, दंग आणि अतृप्त. कुठे कुठे बहुतेक घरातून शिजणाऱ्या पदार्थांच्या खमंग वाफा बाहेर दरवळतात, दूर दूर पसरतात आणि कुणी त्या चविष्ट वाफांची वाक्ये घडवतात, मथळे पाडतात. आधुनिक स्वतंत्र स्त्री, स्त्रीचा विकास, स्त्रीची प्रगतीपथावरील वाटचाल इत्यादी इत्यादी. कानामनाला वाक्ये गोड लागणारी, आकडेवारीची प्रगती तर सूर्यापर्यंत पोचणारी. संध्याकाळी कातरवेळी दमून भागून उजव्या डाव्या हातातील पर्स, पुडकीनी पिशवी सांभाळीत घरी परतणारी ती गार्गी, ती मध्यमवर्गीय, ती त्या मथळ्यांची मालकीण. पर्सच्या हुद्द्याबरोबरच सांभाळून आणलेल्या त्या वाक्यांची लाकडे चुलीला लावते, अधिकच लवकर चहा व्हावा म्हणून. चहाच्या तरतईत पंख आवरून घ्यायला हवेत आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा पोरांच्या मनधरण्या, नोकरांच्या काचण्या, कितीतरी धागे, घट्ट जखडून ठेवणारे, सगळाच शिणवटा, शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. खरं तर सध्या कोरोनासारख्या मोठ्या संकटातून आपण सगळेच जण जात आहोत. पण या परिस्थितीशी आपण धीराने लढलंच पाहिजे. या पार्श्वभूमीवर मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ओळी आठवत आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही कविता आपल्या जगण्याला खूप बळ देऊन जाते. आता श्रीमती अर्चना मोहोळकर यांच्या आवडीची कुसुमाग्रज यांचीच एक कविता आपण ऐकूयात.
नमस्कार रसिक श्रोते हो, मी अर्चना मोहोळकर, गट क्रमांक 8. मी आज मला आवडलेली कविता आणि त्यातील सौंदर्य स्थळे आपल्या समोर सादर करणार आहे. मला आवडलेली कविता आहे कविवर्य कुसुमाग्रजांची आणि कवितेचं नाव आहे जालियनवाला बाग. रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनी कृसावरचे, विरले नाध्वनी तुझ्या प्रेषिता अजुनी शब्दांचे. मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, दया क्षमा अन शांती यामध्ये वसतो परमेश. आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात, निशस्त्रांच्या रक्ता मासामध्ये नाहतात. मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात, जगज्जेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती प्रदरित. पाचोळ्या परिपळून पडली पाहून प्रेतांची रास, नयन आपुले असशील मिटले देवा तू खास. असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य ज्याप्रमाणे डोळ्यांची नजरबंदी करते, अगदी तशीच कुसुमाग्रजांची कविता वाचता क्षणी काळजाचा ठाव घेते. त्यातील शब्दलाघव, कल्पनेची उत्तुंगता, भावनेची उत्कटता आपल्याला अंतर्मुख बनवते. जालियनवाला बाग इथे घडलेले हत्याकांड इतिहासात प्रसिद्ध आहे. इंग्रज जनरल डायरने इथे निशस्त्र लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि आपली क्रूरता सिद्ध केली. याच घटनेवर कुसुमाग्रजांनी या कवितेत भाष्य केले, पण त्याचा बांध वेगळा आहे. ते ही कविता देवाला अर्थात येशूला उद्देशून लिहितात. महापुरुषांच्या तत्वांचा पराभव त्यांचे अनुयायीच करतात, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. कवी म्हणतात, ख्रिश्चन लोक येशूला प्रेषित समजतात, ज्याने लोकांच्या कल्याणासाठी अवतार घेतला व त्यासाठीच क्रूसावर मरण पत्करले. दया, क्षमा, शांती या ठिकाणीच परमेश्वराचा वास असतो, ही ज्याची विचारसरणी आहे, त्या येशूच्या बलिदानाचे, क्रूसावरचे रक्ताचे ओघळ सुकण्यापूर्वीच त्यांच्या अनुयायांनी अर्थात इंग्रजांनी ही कसाबकरणी केली आहे. एकीकडे त्यांच्या मंदिरात त्याच्या तत्वांचा उदो उदो त्याचे अनुयायी करतात, त्याच्या पताका मिरवतात. त्यांनीच जालियनवाला बागेत मात्र हातातल्या बंदुका निशस्त्रांवर, मुलामाणसांवर स्वैर चालवल्या. त्यांच्या रक्तामासात ते न्हाले. पाचोळ्यासारखी प्रचंड प्रमाणात प्रेतांची रास पडली. निरपराध निशस्त्र लोकांची हत्या करून तुझे अनुयायी म्हणवणाऱ्या जगज्जेत्या इंग्रजांनी तुझ्या तत्वांना काळोखी फासली. हे प्रेषिता, तू तर अपराध्यालाही क्षमा करतोस, पण हे तुझे भक्त तुझ्या उपदेशाला पायाखाली चिरडून स्वतःच्या निस्सत्व भेकड पराक्रमाची स्फूर्ती प्रदरीत जगाला दाखवून देतात. हे कृत्य पाहून हे देवा, तू आपले डोळे मिटून घेतले असशील. तुझ्या तत्वाचा पराभव होताना पाहून तुझे मन विदीर्ण झाले असेल. मला त्याची जाणीव होते. शेवटच्या 2 ओळी अगदी कुसुमाग्रज शैलीत असून कवितेचा परमोच्च बिंदू आहेत. असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात, एक जखम अन नवीन येशू तुझ्या काळजात. प्रत्येक माणसाच्या मनात सैतान आणि प्रभू दोघेही वास करतात. कधी कधी ही सैतानी वृत्ती, दुष्ट प्रवृत्ती प्रभूवर, मनातील सुष्ट प्रवृत्तीवर मात करते आणि असे सैतानी कृत्य करायला माणूस तयार होतो. हे कृत्य बघून येशू तुझ्या काळजात आणखीन एक नवीन जखम झाली असेल. आणखी शब्दांनी इंग्रजांच्या अगोदरच्या अत्याचाराचा उल्लेख येतो. या त्यांच्या अन्यायाने येशूच्या काळजाला आणखी खिळे ठोकले आहेत. कवितेत कवीचा
या घटनेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्या मनाचा ठाव घेतो. अशाच प्रकारे समाजात उच्च नैतिक मूल्यांचे पतन होताना पाहताना प्रेषितांना केवढी उद्विग्नता येत असेल हे जाणवून आपणही सुन्न होतो. अतिशय मोजक्या शब्दात तात्कालिक स्वरूपाच्या हत्याकांडाला मानवतेच्या उन्नत सार्वकालिक पातळीवर नेऊन ठेवणाऱ्या, देवाच्या काळजातील जखम अनुभवणाऱ्या आणि आपल्यालाही अनुभवायला लावणाऱ्या कुसुमाग्रजांच्या तेजस्वी प्रतिभेला सलाम. धन्यवाद. जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड ऐकून आजही संतापाने रक्त उसळून येणार नाही असा एकही भारतीय सापडणार नाही. असो, आपल्या पुढच्या कवितेकडे जाऊयात. 1960 नंतरच्या कालखंडात आपल्या अनवट काव्यशैलीने स्वतंत्र नाममुद्रा ज्या प्रतिभा संपन्न कवीने निर्माण केली ते कविवर्य ग्रेस म्हणजे माणिक सीताराम गोडघाटे. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. या ओळींप्रमाणे कवी ग्रेस यांच्या कविता उत्कट अनुभव देणाऱ्या आणि स्मरणात राहणाऱ्या आहेत. त्यांची एक अप्रतिम कविता श्रीमती प्राजक्ता मोघे आपल्याला वाचून दाखवणार आहेत. नमस्कार, मी प्राजक्ता अरुण मोघे, गट क्रमांक 7. मी कवी ग्रेस यांची एक कविता सादर करीत आहे, मंदिरे सुनी सुनी. सध्या करोनाच्या काळात ही कविता आपल्याला ॲप्लिकेबल होते असं मला वाटतं, म्हणून मी सादर करते आहे. ऐका हं. मंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा. मंदिरे सुनी सुनी, कुठे न दीप काजवा. मेघवाही श्रावणात ये सुगंधी गारवा. रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे. रात्र सूर पेरुनी अशी हळूहळू भरे. समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे. गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घनी. दुःख बांधुनी असे क्षितिज झाकले कुणी. एकदाच व्याकुळा प्रतिध्वनीत हाक दे. देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे. देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे. यानंतर आपण एक हिंदी काव्यरचना ऐकणार आहोत, जो बीत गई सो बात गई, संवेदना, था तुम्हें मैंने रुलाया यासारख्या सुप्रसिद्ध हिंदी भाषेतील कविता लिहिणारे कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आपल्या पुढे सादर करतायत श्रीयुत रवींद्र लेले. ही रचना माझे आवडते कवी हरिवंशराय बच्चन यांची आहे. ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे पहचानते हो, बस इतना ही मेरे लिए काफ़ी है. अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा कहा मुझे. अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा कहा मुझे, क्योंकि जिसकी जितनी ज़रूरत थी उसने उतना पहचाना मुझे. जिंदगी का फलसफा भी कितना अजीब है, जिंदगी का फलसफा भी कितना अजीब है. शामें कटती नहीं हैं, शामें कटती नहीं हैं और साल गुजरते चले जा रहे हैं. एक अजीब सी दौड़ है ये ज़िंदगी, एक अजीब सी दौड़ है ये ज़िंदगी. जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं, जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं, और हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं. बैठ जाता हूँ मिट्टी पे अक्सर, बैठ जाता हूँ मिट्टी पे अक्सर, क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है.
मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका, मैंने समंदर से सीखा है जीने का सलीका, चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना। ऐसा नहीं कि मुझ में कोई ऐब नहीं है, ऐसा नहीं कि मुझ में कोई ऐब नहीं है, पर सच कहता हूँ मुझ में कोई फरेब नहीं है। जल जाते हैं मेरे अंदाज से मेरे दुश्मन, जल जाते हैं मेरे अंदाज से मेरे दुश्मन, क्योंकि एक मुद्दत से मैंने ना मोहब्बत बदली है और न दोस्त बदले हैं। एक घड़ी खरीद कर हाथ में क्या बांध ली, एक घड़ी खरीद कर हाथ में क्या बांध ली, वक्त पीछे ही पड़ गया मेरे। सोचा था घर बनाकर बैठूंगा सुकून से, सोचा था घर बनाकर बैठूंगा सुकून से, पर घर की ज़रूरतों ने मुसाफिर बना डाला मुझे। सुकून की बात मत करे गालिब, बचपन वाला इतवार अब नहीं आता। जीवन की भाग दौड़ में क्यों वक्त के साथ रंगत खो जाती है, जीवन की भाग दौड़ में क्यों वक्त के साथ रंगत खो जाती है, हंसती खेलती जिंदगी भी आम हो जाती है। एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए ही शाम हो जाती है। कितने दूर निकल गए रिश्तों को निभाते निभाते, कितने दूर निकल गए रिश्तों को निभाते निभाते, खुद को खो दिया हमने अपनों को पाते पाते। लोग कहते हैं हम मुस्कुराते बहुत है, लोग कहते हैं हम मुस्कुराते बहुत है, और हम थक गए दर्द छुपाते छुपाते। खुश हूँ और सबको खुश रखता हूँ, खुश हूँ और सबको खुश रखता हूँ, लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ। मुझे मालूम है कोई मोल नहीं है मेरा, मुझे मालूम है कोई मोल नहीं है मेरा, फिर भी कुछ अनमोल लोगों से रिश्ता रखता हूँ। धन्यवाद। कविता म्हणजे काय, किंवा या कविता कशा काय सुचतात बुवा तुम्हाला, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मला वाटतं कविता म्हणजे कोणत्याही कवीच्या मनातल्या उत्स्फूर्त भावना असतात, ज्या शब्दातून कागदावर उमटल्या जातात. जसं प्रेम, राग, भक्तिभाव, आनंद, विनोद, हे सगळं तो कवी त्या परिस्थितीनुसार किंवा जीवनात आलेल्या अनुभवांवरून लिहित असावा. अशाच काही उत्स्फूर्त स्वरचित कवितांचा आता आपण आस्वाद घेणार आहोत. सादर करतायत श्रीयुत रवींद्र लेले, श्रीमती शुभदा गद्रे आणि डॉक्टर सुलेखा मनोहर जोशी. कवितेचं शीर्षक आहे कलनारी तिनी सांज. कलनारी तिनी सांज आणि झुळझुळ मोर पंखी वारा, कलनारी तिनी सांज आणि झुळझुळ मोर पंखी वारा, सळसळ निळशार जळवंती अन भवती आसमानी पिसारा. आज चैत्रातल्या क्षितिजी आली हासत भरजरी निशा, आज चैत्रातल्या क्षितिजी आली हासत भरजरी निशा, तिच्या स्वागताला नटल्या या भवनाच्या दाही दिशा. पौर्णिमेची रात्र आणि साथीला शुक्रतारा, आज मिटली अंतरे तुझी आकाशधरा. आज शब्दांना अर्थ नाही, अशा वेळी मोल नाही क्षणाला, ज्या भाग्याची होती पिपासा त्यास का ताजव्यात तोला. या सौंदर्याचे अमृत प्राशिता निमिषासाठी अमर मी होतो, या सौंदर्याचे अमृत प्राशिता निमिषासाठी अमर मी होतो, आणि मनातला पार्थिव भवरा संतोषाचा रूपभेद घेतो. नमस्कार रसिकजन हो, मी शुभदा गद्रे, गट क्रमांक 8. मी आज तुमच्यासमोर माझी नाल या शीर्षकाची कविता सादर करीत आहे. घोड्याच्या पावलांना लोखंडाचे नाल ठोकलेले असतात. कसल्याही उबडखाबड रस्त्यावरून दौडताना त्यांच्या पायाला दुखापत होऊ नये म्हणून हे नालेचं संरक्षक कवच बसवलं जातं. पण ही कविता घोड्यांबद्दल नाही.
नाल हे रूपक इथे कवच या अर्थाने आले आहे. घोड्यासारख्याच चपळ मनालाही सुखदुःखांच्या रस्त्यावर धावताना दुखापत होईल या भीतीने कवच चढवणारी माणसं आपण सभोवार पाहतोच. डोळ्यांसमोर अपघात घडत असताना अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी फोटो काढणारी माणसं याच जातीतही. त्यांच्या लहानग्यांना पण असे कवच चढवण्यात त्यांना फार उत्साह असतो. तर ते असो. कवितेची मांडणी प्रथम पुरुषी आहे, म्हणजे हे मी या निवेदकाचं स्वगत आहे. होते सगळे जमले माझे करायला भले, होते सगळे जमले माझे करायला भले, माझ्या मनाच्या अश्वाला नाल ठोकाया चांगले. आयुष्याच्या वाटेवर म्हणे काटे अगणित, आयुष्याच्या वाटेवर म्हणे काटे अगणित, खळग्यांचा पाषाणांचा तर लागेनाचा अंत. माझा अश्व सुकुमार, माझा अश्व सुकुमार म्हणे होईल बंबाळ, फरपट सावरायाला कसे आणेल ते बळ. असं सारं या माझ्या हितचिंतकांना वाटतं, म्हणून मग ते त्यावर उपाय शोधतात. एवढ्याशाही उन्हाने फुले जाती कोमेजून, एवढ्याशाही उन्हाने फुले जाती कोमेजून, परी पाषाण अभंग उभे उन्हा पावसातून. म्हणे कोमल मनाला ठोका पाषाणाचे नाल, म्हणे कोमल मनाला ठोका पाषाणाचे नाल, मग सुखाने आचर उभ्या आयुष्याची चाल. धाव धाव मी धावते या हितचिंतकांपासून, धाव धाव मी धावते या हितचिंतकांपासून, कोणी सोडवा सोडवा मला सोसेना हा ताण. नको 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 मला ती हो पाषाण कवचे, नको 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 मला ती हो पाषाण कवचे, नाही बधीर मनाला माझे मन करायचे, नाही बधीर मजला माझे मन करायचे. मला मनाला नाल ठोकायचे नाहीत, मला नकोय असं बधीर मन. वाट पाहता तेजाची तम तांबळे सोसेन, वाट पाहता तेजाची तम तांबळे सोसेन, मनामध्ये आठवेन माता कुंतीचं मागण, मनामध्ये आठवेन माता कुंतीचं मागण. वाईट अनुभवांच्या अंधारमय वाटेवरून जायची माझी तयारी आहे. तो अंधार मला तांबडा वाटतो, कारण त्यात मला प्रकाशाची तेजाची चाहूल लागते. सुखाचे अनुभव फक्त मन प्रसन्न करतात, पण दुःख कटू अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातात, समृद्ध करतात. म्हणून तर कुंतीने कृष्णाकडे मागणं मागितलं होतं, आमच्यावर सतत संकट येऊ देत कृष्णा. महाभारतात कुंती एक शहाणीबाई म्हणून ओळखली जाते. दुःखाच्या संकटांच्या वाटेवर संवेदनशील मनाने चालण्याने तिला हे शहाणपण गवसले आहे. मागच्याच पिढीतल्या बहिणाबाईकडेही असंच शहाणपण आहे. मला त्या शहाण्या बायकांचं ऐकायचं आहे. म्हणूनच सत्व रज आणि तम सारे सारे हवे मला, सत्व रज आणि तम सारे सारे हवे मला, भोगू बरे वाईटही नको झापड मनाला. माझा अश्व हा मनाचा होऊ देतो हो बंबाळ, माझा अश्व हा मनाचा होऊ देतो हो बंबाळ, तरीच ते उमजेल मला जीवन विशाळ. जीवन कळण्यासाठी ते सर्वांगाने अनुभवायला हवं, नाहीतर हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीसारखं होईल. मनाला झापडं न लावता मी माझ्या संवेदनांना, माझ्या मनाची दारं मोकळी ठेवणार आहे. हवे सारे रंग मला नको केवळ धवल, हवे सारे रंग मला नको केवळ धवल, तरीच ते उमजेल अवघे जीवन पटल. पांढरा रंग काहीच शोषून घेत नाही, सारं परावर्तित करतो. मला असा पांढरा रंग नाही व्हायचं. जीवनाचे सारेच रंग त्यांच्या सगळ्या छटांसह मला हवे आहेत. असे जगणे जगावे नाल देत भिरकावून, असे जगणे जगावे नाल देत भिरकावून, झळाळावे माणूसपण व्हावे आयुष्याचं सोनं, व्हावे आयुष्याचं सोनं. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुलेखा मनोहर जोशी, निवृत्त प्राध्यापिका,
सदस्य गट क्रमांक 5 आपणासमोर आज माझे पती डॉक्टर मनोहर गोविंद जोशी यांच्या काही निवडक कविता सादर करणार आहे. डॉक्टर मनोहर जोशी यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त प्रकाशित केलेल्या त्यांच्या भावतरंग या पुस्तकातील कविता मी आता आपणासमोर सादर करीत आहे. भारतीय स्वातंत्र्याचा पूर्वकाळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ यांचे कवी साक्षीदार असल्याने आणि त्या काळातील प्रत्यक्ष प्रसंगांचा त्यांनी अनुभव घेतल्याने अनेक कविता प्रसंगानुरूप शब्दबद्ध झाल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या महान देशभक्तांना आदरांजली वाहताना 26 जानेवारी 1950 या भारताच्या प्रथम प्रजासत्ताक दिनाची व भारताची महती सांगणारी असिधारा व्रत या शीर्षकाची कविता मी आता प्रथम सादर करीत आहे. कांचन रेखा स्वातंत्र्याच्या पूर्वेवरती उजळत येती, जनतंत्राचे मंत्र घोषते, चैतन्याचे स्मरणच करीती, देशभक्तीचे राग रंगती, हृदयाच्या त्या वीणेवरती, भव्य तिरंगा नभी भिडू द्या, मंगलमय या भूमीवरती, हिमवानाचे शृंग सांगती, उन्नत ध्येये मानवतेची, गंगा लहरी आणि सांगती, पवित्र गीता ती त्यागाची, काश्मीराची खुलती शोभा, महती गाते सौंदर्याची, अथांग सागर गरजत येतो, संतत गीते सामर्थ्याची, या मातीला पाहाला भला, चरणस्पर्श तो श्रीरामाचा, या मातीने कुंभच दिधला, कालिदासा त्या काव्याचा, या मातीतच गंध दरवळे, जवाहराच्या त्या पुष्पाचा, या मातीचा तिलक करावो, केवळ मंगल तो भाग्याचा, तेज येऊ दे बाहूंना या बलशाली त्या पोलादाचे, दर्शन घडू द्या आणि जगाला पुन्हा एकदा त्या वेरूळचे, शक्ती देवता तुम्ही स्मरा हो, रक्षण करण्या त्या बुद्धाचे, समृद्धीच्या वृद्धीसाठी प्रभातीच घ्या वाण सतीचे, जनगण मानस समजावे हे जगास आणि ते शांतीचे, धर्मचक्र हे उभे राहिले, ध्वजावरी ते नवतेजाचे, सुवर्णभूमी होण्यासाठी मंदिर बांधा श्रमदेवीचे, मानवतेचे रक्षण करण्या असिधारा व्रत घ्या सत्याचे. कवी स्वतः शिक्षणशास्त्रातील विद्यावाचस्पती आणि विज्ञान शाखेचे द्विपदवीधर, तसेच गणित हा विषय त्यांच्या जीवनाचा आत्मा असतानाही चित्रकला, शास्त्रीय संगीत, काव्यरचना या विषयांबद्दल त्यांची कलासक्ती असल्याने या विविध प्रांतातही कवीने मनसोक्त मुसाफिरी केली आहे. भारतीय संस्कृतीचा मोठा वारसा अजिंठा, वेरूळ यासारख्या अनेक लेण्यात जतन झाला आहे. चित्रकलेचा छंद आणि जाण असल्याने
या लेण्यातील भित्तिचित्रे कवीशी जशी काही बोलू लागतात. या संदर्भातील अनेक कवितांप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर ओम भवती भिक्षाम देही म्हणत आलेल्या सिद्धार्थास राहुल समवेत मनातील व्यथा सांगणाऱ्या यशोधरेच्या वेदना ज्या चित्ररूपात आहेत त्या पुनरागमन या कवितेत कशा शब्दबद्ध झाल्या आहेत ते आता बघा. पुनरागमन. तुझ्या रूपाचे दर्शन घेण्या आता उरला देह पिंजरा. शांती सागर अथांग नयनी जिथेच विझला विषय निखारा. ज्ञान रवीचे ज्ञान घेऊनी किरण स्पर्शती आज उंबरा. चरण धुळीचे कुंकुम रचिते आनंदे मी यशोधरा. भैरवीतली शुद्ध शांतता चारु मुखावर वैराग्याची आणि लाभली व्यक्तित्वाला अजिंक्य उंची हिमालयाची. प्रभा पसरली माझ्या दारी विशुद्ध केवळ प्रज्ञानाची. या चरणांशी विलीन व्हावे अंतिम इच्छा यशोधरेची. येथील सारे तुमचे आहे दान कोण ते देऊ तू प्रभूला. या जगताचा पंचप्राण जो अर्घ्य लागते त्या सूर्याला. ओंजळ भरुनी धान्य दान दे तुझ्या पित्याला आज राहुला. आशीर्वच घे मागुनी त्यांचे वंदुनी त्यांच्या श्रेष्ठ पदाला. सत्य शोधण्या तुम्ही जाता दूर दूर हो मला सोडूनी. वर्षे गेली काट्यामध्ये फुलणारी ही कळी पाहुनी. वसुंधरेचे अश्रू पुसण्या प्रबुद्धताये चिंतनातुनी. काळाची ती गणना केली त्या वसुधेने मम अश्रूंनी. कवीच्या सर्व कविता छंदोबद्ध असून अनेक कवितांमध्ये विविध अलंकारांची उधळणच आहे. यमक या अलंकाराचे सर्वत्र वर्चस्व आहेच, पण अंश सारख्या कवितेत अनंत अद्भुत अगम्य अवघी अवकाशाची अथांग आहे गूढ पोकळी यासारखा आकारयुक्त अनुप्रास अलंकार मन मोहवून टाकतो. काही निवडक कविताच आपणासमोर मला सादर करता आल्या. त्या आवडल्या असतील तर आणि आपण इच्छा व्यक्त केल्यास भावतरंग हा काव्यसंग्रह आपणास सप्रेम भेट म्हणून देताना मला आनंदच होईल. कविता सादरी करण्याची संधी दिल्याबद्दल साधना कला मंच व गट क्रमांक 5चे प्रमुख आणि आपण सर्व रसिकजन यांचे आभार मानून विराम घेते. धन्यवाद. विविध कवी आणि कवयित्रींच्या अनेक विषयांवरील काव्यरचनांचा आस्वाद घेता घेता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर कधी येऊन ठेपला ते कळलंच नाही. म्हणजेच आता वेळ आली आहे ती आभार प्रदर्शनाची. आपण दरवर्षी मार्चमध्ये कविता दिन साजरा करतो. याही वर्षी खरं तर तो ठरवला होता, परंतु कोरोनासारख्या अचानक उद्भवलेल्या आपत्तीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. पण आज आपण सर्व कलाकारांनी कवितांचा उत्तम कार्यक्रम सादर करून ती उणीव भरून काढली. फक्त यावेळी तांत्रिक माध्यमाचा आधार घ्यावा लागला, पण तेही आपण उत्तम जमवलं. आपण आज सर्व कलाकारांना आणि रसिक श्रोत्यांना मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर कवितांचा कार्यक्रम आहे, तर इतका कोरडा समारोप मला छान नाही वाटत आहे. मी विभावरी चिटणीस माझ्या एका स्वरचित कवितेने आजच्या कार्यक्रमाचा समारोप करते. माझ्या कवितेचं नाव आहे प्रीत. पौर्णिमेची रात्र अन नभात चंद्र हासरा. पौर्णिमेची रात्र अन नभात चंद्र हासरा. पाहते लाजून गादी सख्या तुझाच चेहरा. करते मनास धुंद चांदणे नभातले.
करते मनास धुंद चांदणे नभातले, सांगते सख्या तुला गुज माझ्या मनातले. प्रीत येई बहरुनी पाहता हा चंद्र केशरी, प्रीत येई बहरुनी पाहता हा चंद्र केशरी, भेटशील रे कधी स्वप्न एक माझ्यावरी. वेचिते मी चांदण्यात पारिजात चांदणी, वेचिते मी चांदण्यात पारिजात चांदणी, प्रीत फुले गोजिरीती नाचती या अंगणी. शोभते चंद्रासवे रोहिणी बघ साजिरी, शोभते चंद्रासवे रोहिणी बघ साजिरी, वाहते कवितेतून या प्रीत माझी लाजरी, वाहते कवितेतून या प्रीत माझी लाजरी. धन्यवाद. नजर चुकीने कुणाचे आभार मानावयाचे राहिले असल्यास पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.